आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 3 जिल्ह्यातील गटातील 165 जागांपैकी 76 जागांवर शिवसेनेचा डंका, तर पंचायत समितीच्या 330 गणांपैकी 138 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजय, तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 13 जागांवर विजय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। राज्यात चप्पा भाजपच हे जनतेने दाखवलं, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलाय। हा विजय कुणा एकाचा नाही, तर रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे। रायगडच्या चौलमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार सचिन राऊळ यांच्या वाहनावर हल्ला, ठाकरेंचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रेंसह 16 जणांवर गुन्हे दाखल। पुणे महापालिकेत पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। सध्या पुण्यात स्वीकृत नगरसेवक लॉबिंग सुरू आहे की ज्यांना तिकीट मिळालं, कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय झाला की ज्यांना तिकीट मिळालं आणि जे हरले त्यांना स्वीकृत करणार नाही। बाकी त्यांना 5 वर्ष पॉलिटिकल लाईफ जगण्यासाठी खूप गोष्टी आहेत। आता एप्रिलमध्ये महामंडळ वटवून घोषित होतील। काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, लोकसभेत राहुल गांधींना बोलून न दिल्याचा आरोप। अविश्वास प्रस्तावावर 118 विरोधी खासदारांची स्वाक्षरी। अविश्वास प्रस्तावावर सभागृहात चर्चा होऊन मतदान होणार नाही तोपर्यंत ओम बिर्ला अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही। लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर 9 मार्च रोजी चर्चेची शक्यता। लोकसभेत मोदींच्या आसनाजवळ काँग्रेसच्या महिला खासदारांनी बॅनर झळकवला, तर संसदेतील प्रकार हा घृणास्पद, भाजपने हस्तक्षेप केला नसता तर गंभीर प्रसंग ओढावला असता। गोंधळावरून किरण रिजिजू यांचं ट्विट। माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकाप्रकरणी एफआयआर, पुस्तक छापलंच नाही मग दाखवलं कसं, निशिकांत दुबेंचा राहुल गांधींवर निशाणा, तर लोकसभेतील गोंधळावरून काँग्रेस महिला खासदारांचं निलंबन करण्याचीही मागणी। वारंवार लोकसभेचं कामकाज तहकूब होत असल्याने अनेक पक्षांच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांची निदर्शनं। सभागृहाचं कामकाज चालावं यासाठी मकरद्वारजवळ निदर्शनं, गोंधळ घालणाऱ्यांना सभागृहातून काढून टाकण्याची मागणी।